मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीचा परभणीत भाजपकडून जल्लोष। परभणी भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने शहरातील सिटी पॅलेस येथे मोदी सरकारची 12 वर्षे विश्वास, विकास आणि जनकल्याण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। बैठकीस माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, मराठवाडा संयोजक नितीन काळे आणि युवा नेते राहुल लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, गटनेते मुकिंद खिल्लारे, माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर भागवत कराड, नितीन काळे आणि राहुल लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी कार्यक्रमांची माहिती दिली। 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन, जून 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच जून 25 रोजी आपत्काल के 51 साल या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त विकसित भारत संकल्प संमेलन, विशेष जनसंपर्क अभियान, प्रगती पथ यात्रा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसेच विविध पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर भागवत कराड यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील विकास कामे, जनकल्याणकारी योजना आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली। या बैठकीस भाजपा महानगर व ग्रामीणचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी 12 वर्ष प्रधानमंत्री म्हणून अत्यंत प्रभावीपणे चांगलं काम केलेलं आहे। त्यांच्या या काळामध्ये विविध विकासाची कामं झालेली आहेत आणि ही विकासाची कामं जनतेपर्यंत जावे आणि ज्यांना गरजू नागरिक आहेत त्यांना त्यांचा फायदा व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे जून महिन्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये विशेषतः पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगून ट्री प्लांटेशन करणं, त्याचबरोबर 21 जूनला योगा दिन इंटरनॅशनली साजरा केला जातो म्हणून योगाचं महत्त्व समजून सांगून प्रत्येकाने योगामध्ये इन्व्हॉल्व व्हावं त्यासाठी प्रयत्न करणं। तिसरा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 25 जून रोजी 51 वर्षापूर्वी या देशावरती तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी लावली होती आणि घटनेला पायमल्ली केली होती। घटनेला बाजूला ठेवून ती इमर्जन्सी लावली होती, त्याची माहिती असावी, जनजागृती व्हावी म्हणून आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत आणि 14 या भागातील विशेषतः ग्रामीण भागातील विकास व्हावा म्हणून प्राकृतिक शेती याबद्दल माहिती असेल, त्याचबरोबर स्वच्छतेचा महत्त्व असेल आणि विकसित भारत संकल्प हा जो विकसित भारत संकल्प प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केला तर त्याबद्दल शालेय विद्यार्थीमध्ये चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल आणि वक्तृत्व स्पर्धा असेल असे विविध कार्यक्रम घ्यावेत म्हणून आज परभणी शहर आणि ग्रामीणची पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतली। यावेळेस माझ्याबरोबर आमचे मराठवाड्याचे संयोजक नितीनजी काळे आणि सहसंयोजक राहुलजी लोणीकर दोन्ही पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता परभणीमध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेनं काम चालू आहे आणि चांगल्या तऱ्हेनं काम चालेल याची मला पूर्णता आहे। ज्या आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत। या ठिकाणी 13 ते 15 हे 2 दिवस एक दिवस पत्रकार परिषद होईल आणि सर्व कार्यकर्त्याची माहिती प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियामधून दिली जाईल आणि मी आपल्या माध्यमातूनही विनंती करणार आहे, आपल्याला विनंती करेन की ह्या सर्व कार्यक्रमामध्ये विशेषतः तरुणांनी सामील झालं पाहिजे आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलेल्या कामं जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याचबरोबर जे गरजू आहेत त्यांना वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून मदत झाली।